हरिओम. तर माझं नाव मानसी आहे, तुमची मानसी ताई, आणि आपण पहिल्यांदाच भेटतोय. पण बालकेंद्र मी बघत असते, त्यामुळे तुमच्यापैकी काहींना मी ओळखते. तुमचे प्रेझेंटेशन्स किंवा वेगळे वेगळे क्विज तुम्ही म्हणजे वेगवेगळे दादा क्विज घेतात आणि तुम्ही छान आन्सर करता, वेगळं वेगळं डान्स किंवा गाणं असं प्रस्तुत करता, तर खूप छान असतं. तर आज मला ही संधी बालकेंद्रात यायची मिळाली, तर मला खूप छान वाटतं. आज मी तुम्हाला आता नवरात्र म्हणलं तर आपल्याला गरबा, दांडिया किंवा आपण म्हणजे बऱ्याच लोक उपवास करतात. तर अशा सगळ्या फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण करतो. तसंच पूर्ण भारतात नवरात्र खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केली जाते. तर आता आपण इथे बघू शकतो स्लाइडवर. सगळ्यांना स्लाइड दिसते ना व्यवस्थित? हो दिसतील. तर वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गा पूजा केली जाते. तर त्याचे खूप मोठे मोठे पेंडॉल हम्म. असतात, देवीचे खूप मोठी मोठी मूर्ती मानसीताई, असते. सॉरी. मला वाटतं तू आता ना जे स्क्रीनवर दिसतंय ते एंटर फुल स्क्रीन मोड म्हणून दिसतंय. तर ती एक छोटी विंडो आणि मागे स्लाइड ब्लर झाली आहे. तर तू एकदा ओके. फक्त चेक करतेस का? मे बी फुल स्क्रीन येस. तुला. हां, आता आता आली आहे. हां, ओके. ओके. तर वेस्ट बेंगॉलमध्ये देवीच्या खूप मोठ्या मोठ्या मूर्ती म्हणजे खूप त्यांचा मंडप असतो आणि मग दुर्गा पूजा केली जाते. नॉर्थ इंडियामध्ये बाकीच्या काही प्रदेशांमध्ये रामलीला, रामायण सादर केलं जातं नाट्यरूपात. आणि गुजरातमध्ये गरबा, दांडिया खेळला जातो. तसं महाराष्ट्रात आपण घट बसतात देवीचे घरी. आणि कर्नाटकात ते वेगळ्या म्हणजे देवी बसती, तर वेगळ्या वेगळ्या भावल्या किंवा खूप मूर्ती असं सगळं ते देखाव्यासारखं करतात. आणि नवरात्र आपण म्हणजे 9 दिवस ही आपण नवरात्री सेलिब्रेट करतो. तर आता प्रत्येक दिवशी आपण देवीच्या वेगळ्या वेगळ्या रूपांची पूजा करतो. तर त्या वेगळ्या वेगळ्या रूपांची गोष्ट आता आपण ऐकणार आहोत. तर पहिलं रूप आहे देवी शैलपुत्रीचं. तर हिमालय पर्वताच्या घरी एक खूप सुंदर गोंडस मुलीने जन्म घेतला. तर ती म्हणजे शैलपुत्री देवी. तर तिला शैलपुत्री का म्हणतात? शैल म्हणजे पर्वत आणि त्याची पुत्री म्हणून ती शैलपुत्री. तर ती लहानपणापासूनच खूप दयाळू होती. निसर्ग आणि प्राण्या पक्ष्यांवर तिचं खूप प्रेम होतं. तर आपण पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा करतो. देवीचं दुसरं रूप आहे देवी ब्रह्मचारिणी. आता ब्रह्मचारिणी का म्हणतात? तर ब्रह्म म्हणजे तप आणि त्याचं आचरण करणारी म्हणजे तप करणारी म्हणून ब्रह्मचारिणी. तर हिची कथा अशी आहे की शैलपुत्री देवी जेव्हा मोठी झाली तर तिने ठरवलं की तिला भगवान शंकरांशी लग्न करायचंय. कारण की तिने जे काही भगवान शंकरांबद्दल ऐकलं होतं, त्यांच्या ध्यानाबद्दल, त्यांचे विचार, उपासना, त्यांच्याबद्दल जे काही ऐकलं होतं त्याच्याने ती प्रभावित झाली आणि तिला पण हे सगळं शिकायचं होतं. पण आता यासाठी तिला कठोर तप करावं लागणार होतं. म्हणून तिने राजवाडा आणि सगळ्या सुखसोयी हे सगळं सोडून ती एक वनात गेली आणि तिथं तप करत होती. खूप वर्षानुवर्षे तिने तप केलं. उन्हाळ्यात, पावसाळ्यात, अगदी थंडीमध्ये खूप त्रास सहन केला आणि ती हे तप करत होती. ती फक्त फळं आणि कंदमुळं खात होती. त्यानंतर मग थोड्या काही काळानंतर ती फक्त पानं खात होती. आणि त्यानंतर तिने पानांचाही त्याग केला, म्हणून तिला अपर्णा पण म्हणतात. कारण पर्ण म्हणजे पान आणि ती पण म्हणजे पानही खाणार नाहीये, पानाचंही सेवन नाही करणार म्हणून अपर्णा. आणि मग असेच बरेच काळ तिने तप केला आणि तर शंकर भगवानांनी मग तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं. तर मग ते एका ऋषीच्या वेशात आले आणि त्यांनी मग पार्वती देवीला भगवान शंकरांबद्दल खूप असं वाईट काय काय सांगायला लागले किंवा तिला म्हणले, तू एवढ्या सुखसोयींमध्ये वाढलेली, राजवाड्यात वाढलेली आहेस, कैलासात काहीच नाहीये. आणि मग ते म्हणजे पूर्ण त्यांचं रूप कसं आहे, म्हणजे पूर्ण भस्म लावलेलं असतं, ते भूतप्रेतांमध्ये राहतात, तू कसं कसं राहणार आहेस, किंवा खूप वाईट बोलतात भगवान शंकरांबद्दल. पण पार्वती देवी म्हणते की नाही, माझा निर्धार पक्का आहे, मी मनात पक्क केलंय की मला त्यांच्याशीच लग्न करायचंय. मग भगवान शंकर प्रसन्न होतात आणि त्यांचं लग्न होतं. आणि देवीच्या दुसऱ्या दिवशी आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करतो. तर आता तिसरं रूप आहे देवी चंद्रघंटेचं.
तर याची खूप एक छान गोष्ट आहे. तर जेव्हा भगवान शंकरांचा आणि पार्वती मातेचा विवाह होता, तर तेव्हा भगवान शंकर त्यांची वरात घेऊन राजवाड्याच्या इथे आले. तर त्या वरातीत सगळेच होते, म्हणजे देव होते, राक्षस, गण, भूत, प्रेत सगळेच होते. आणि म्हणजे भगवान शंकर पूर्ण त्यांनी भस्म होतं त्यांच्या अंगावरती, गळ्यात साप, आणि सगळे गण प्रेत भूत असे सगळे नाचतायत, भस्म उडवतायत, असं सगळं हे बघून पार्वतीच्या घरचे खूप घाबरले हे सगळं बघून. तर तेव्हा देवी पार्वतीने एक देवी चंद्रघंटेचं रूप घेतलं. तर तिच्या माथ्यावरती अशी चंद्रासारखी घंटा आहे, तर ती वाजवली की सगळ्यांच्या मनातली भीती गायब होती, मनातली भीती जाती. म्हणून तिचं नाव देवी चंद्रघंटा. आणि तिने हेही सांगितलं की मी कोणी सर्वसामान्य मुलगी नाहीये, मी साक्षात देवीचं रूप आहे. आणि मग त्यांचा विवाह पार पडला. तर अशी ही देवी चंद्रघंटेची गोष्ट. आणि आपण नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटेची पूजा करतो. तर चौथं रूप आहे देवी कुष्मांडा. तर आता तिच्या नावातच अर्थ त्यांनी सांगितलं की कु म्हणजे अगदी लहान, उष्म म्हणजे वॉर्मथ, उबदार, आणि अंड म्हणजे ज्याच्यातनं त्या अंड्यातनं पिल्लू बाहेर येतं, काहीतरी क्रिएट होतं, जन्म होतो. म्हणून तिचं नाव आहे देवी कुष्मांडा. आणि तिने सगळी सृष्टी निर्माण केली, म्हणून तिला देवी कुष्मांडेचं नाव दिलंय. आणि नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण देवी कुष्मांडेची पूजा करतो. आता पाचवं रूप आहे देवी स्कंदमातेचं. तर तिला स्कंदमाता का म्हणतात? भगवान शिव आणि पार्वतीला एक खूप गोड मुलगा झाला त्यांच्या विवाहानंतर, आणि त्याचं नाव होतं कार्तिकेय म्हणजेच स्कंद. तर मग त्याची माता म्हणून स्कंदमाता. तर ही देवी खूप प्रेमळ आहे. ती म्हणजे आपण पण सगळी देवीचीच मुलं आहोत किंवा ही सगळी सृष्टी, तर मग ती त्यांचं पालन पोषण करते, आपल्याला प्रोटेक्ट करते. आणि ते असं आईचं रूप आहे. तर मग नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण देवी स्कंदमातेची पूजा करतो. त्यानंतर आहे देवी कात्यायनी. तर आता कात्यायनी देवी, तर कात्यायनी असं नाव का पडलं, तर मग ती कात्यायन एक ऋषी होते, आणि त्यांच्या आश्रमात या देवीनी जन्म घेतला, म्हणून तिचं नाव कात्यायनी देवी पडलं. पण तिला महिषासूर मर्दिनी सुद्धा म्हणतात. कारण महिषासूर नावाचा एक खूप बलवान राक्षस होता. त्यांनी एकदम हाहाकार मांडला होता. त्यांनी सगळ्यांना तो त्रास देत होता. अगदी स्वर्गात जाऊन देवांना सुद्धा तो खूप त्रास द्यायचा, मनुष्य सगळ्यांना, सगळ्यांना तो त्रास द्यायचा. आणि त्याला असं वरदान होतं की कुठलाही मनुष्य, दानव, देव त्याला नाही मारू शकणार. त्यामुळे कुणीच त्याला हरवू शकत नव्हतं. एक स्त्री त्याला मारू शकत होती असं. पण मग त्याचं असं झालं की आता मला कोणी मारूच नाही शकत, स्त्रीमध्ये कुठे एवढी ताकद असती, तिच्याकडे कुठे एवढं बल असतं. पण मग तेव्हा देवी पार्वतीने हे रूप घेतलं, आणि तिला बाकी देवांनीही मदत केली. त्यांची एनर्जी किंवा त्यांचे वेगळे वेगळे शस्त्र अस्त्र त्यांनी देवीला दिले. जसं की भगवान शंकरांनी तिला त्रिशूळ दिला, ब्रह्मांनी तिला कमंडळ दिला, आणि त्याच्यानंतर म्हणजे विष्णू भगवानांनी तिला सुदर्शन चक्र दिलं, इंद्रदेवांनी त्याचं वज्र दिलं. सो असं खूप वेगळे वेगळे अस्त्रशस्त्र घेऊन ती महिषासुराशी लढायला गेली, आणि तिने महिषासुराचा अंत केला, म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हणतात. आणि आपण नवरात्रीच्या 6व्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा करतो. त्यानंतर त्यानंतरचं आहे देवी कालरात्रीचं रूप. आता कालरात्री देवी हे तर रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. तर तोही असाच सगळ्यांना त्रास देत होता, आणि त्याला एक खूप विचित्रच वरदान होतं. तर असं होतं की त्याच्या जर अंगातून रक्ताचा थेंब जमिनीवर पडला, तर त्याच्यातून अजून ताकदवर आणि अजून राक्षस निर्माण होतील. तर मग परत सगळ्यांना प्रश्न पडला की आता याला कसं हरवायचं, हा सगळ्यांना त्रास देतोय. तर तेव्हा देवीनी हे भयानक रूप घेतलं. तर आता ह्याच्यात राईट साईडच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल एक असं भांड्यासारखं पण आहे देवीच्या हातात. तर मग ते काय आहे, तर तिने त्या रक्तबीज राक्षसाला हरवायला त्याच्यावर वार जेव्हा ती करत होती, तर त्याचं रक्त तिने त्या भांड्यात घेतलं, आणि ते रक्त पिलं तिने. आणि असं करत करत तिने रक्तबीज राक्षसाचा नाश केला, आणि त्याच्या जे राक्षस त्याच्यामधनं तयार झालेले त्यांचाही नाश केला.
आणि देवी म्हणजे ह्या देवीची कालरात्री देवीची पूजा आपण 7व्या दिवशी करतो. त्यानंतर आता आहे देवी महागौरी. तर आता एवढं युद्ध केल्यानंतर किंवा आता तिने रक्त पिलं किंवा खूप दिवस ती युद्ध करत होती, तर ह्या सगळ्याचा तिला खूप स्ट्रेस आला आणि खूप राग, ह्या सगळ्या गोष्टींचा तिला खूप त्रास झाला. तर तेव्हा ती ब्रह्मदेवांनी तिला सांगितलं की तू मानस सरोवराच्या इथं जा, तिथं स्नान कर आणि तिथं विश्राम कर. तर त्यानंतर ती म्हणजे देवी तिथे गेली, मानस सरोवरात तिने स्नान केलं आणि मग ते हे त्यानंतर तिचं हे तेजस्वी रूप आपल्याला दिसतंय. तर हे रूप खूप शांत आणि निर्मळ आहे. त्यानंतर आहे 9वं रूप म्हणजे देवी सिद्धिदात्रीचं रूप. तर आता तिच्या नावातच आपल्याला कळतंय सिद्धिदात्री म्हणजे सिद्धी देणारी, सिद्धी प्रदान करणारी. आता सिद्धी म्हणजे काय, तर वेगळे वेगळे गुण, कला, कौशल्य हे देणारी. म्हणून या देवीचं नाव आहे सिद्धिदात्री देवी. आणि 9व्या दिवशी आपण सिद्धिदात्री देवीची पूजा करतो. पण आता आपण आता काही मागितलं आणि प्रयत्नच केले नाहीत तर आपल्याला असं काही मिळणार आहे का? तर तसं नाहीये. आपल्याला खूप प्रयत्न केले पाहिजेत आणि आतापर्यंत मी जेवढी काही देवीची रूपं सांगितली तर प्रत्येकीकडनं आपण खूप म्हणजे गोष्टी शिकतो. जसं की शैलपुत्री देवीकडनं ती निसर्गाची किंवा सगळ्यांची काळजी करते, प्रेम आणि स्ट्रेंथ हे आपण तिच्याकडनं शिकतो. ब्रह्मचारिणी देवीकडनं डिसिप्लिन, जे आपण आज स्वाध्याय आपण जे प्रेझेंटेशन म्हणजे बघितलं आदित्य दादांनी दिलं त्यांनी जे सांगितलं तर त्याच्यात पण हे होतं. तिच्याकडनं आपण डिसिप्लिन डिवोशन हे शिकतो. देवी घंटेनी कसं त्या भीतीला फेस केलं आणि करेज हे आपण तिच्याकडनं शिकतो. कुष्मांडा देवीनी किती छान सृष्टी क्रिएट केली, तर ते क्रिएशन म्हणजे ह्या क्रिएटिव्हिटी हे आपण तिच्याकडनं शिकतो. कालरात्री देवी आणि कात्यायनी देवीनी किती म्हणजे पॉवरफुली आणि खूप स्ट्रॉंग आणि बऱ्याच विस्डम वापरून तिने कसं राक्षसांना हरवलं, तर ते आपण त्यांच्याकडनं शिकतो. आणि ह्या सगळ्या म्हणजे हे एकत्र करून आपले प्रयत्न आपण जेव्हा हे सगळं करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या सिद्धी म्हणजे गुण, कला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. तर ही अशी आहे नवदुर्गाची म्हणजे स्टोरी आपण ही ऐकली. आता आपण एक मी पटकन म्हणजे नेक्स्ट स्लाइड हे करत आहे. क्विज आहे, काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी, ते मी विचारीन तर तुम्ही आन्सर द्या. ठीक आहे, आपण आत्ता जे काही गोष्टी ऐकल्या त्या त्याच्यावरच आहेत. तर पहिला आहे विच गॉडेस फॉट द demon महिषासुर. म्हणजे कुठल्या देवीनी महिषासुर राक्षसाशी युद्ध केलं? तर पहिला ऑप्शन आहे कात्यायनी, दुसरा आहे ब्रह्मचारिणी, तिसरा आहे चंद्रघंटा आणि चौथा आहे शैलपुत्री. तर तुम्हाला सांगता येईल का कुठल्या देवीने युद्ध केलं महिषासुराशी? ऑप्शन ए कात्यायनी. बरोबर, अगदी बरोबर. कात्यायनी देवी म्हणजेच महिषासुर मर्दिनी आणि तिनेच महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. एकदम बरोबर. आता दुसरा प्रश्न असा आहे की विच गॉडेस डिफिटेड द डीमन रक्तबीज. रक्तबीजाचा वध कोणी केला? रक्तबीज या राक्षसाला कोणी हरवलं? तर पहिला ऑप्शन आहे कालरात्री देवी, दुसरा आहे कुष्मांडा देवी, तिसरा आहे स्कंदमाता देवी आणि चौथा आहे महागौरी देवी. कोण आन्सर करतंय? अभिर रक्तबीज या राक्षसाला कोणीही मारलं. अभिरलाच उत्तर द्यायला लागणार आहे असं मला वाटतंय. काल रात्री. ऑप्शन व्हेरी नंबर. गुड, एकदम बरोबर, एकदम बरोबर. आता आपला शेवटचा प्रश्न आहे. शैलपुत्री इज द डॉटर ऑफ विच माउंटेन. कुठल्या पर्वताची पुत्री होती शैलपुत्री? ऑप्शन ए आहे विंध्य पर्वत, बी हिमालय हिमालय पर्वत, सी आहे अरावली पर्वतरांग आहे ती आणि डी निलगिरी पर्वत. कुठल्या पर्वताची पुत्री होती शैलपुत्री? अरावली तर मला वाटत नाहीये. हम्म, निलगिरी पण ऐकल्यासारखं मला वाटत नाहीये. हो नाही की नाही वाटत अभिर? आहे. म्हणजे मला तर नाही वाटत आहे. विंध्य किंवा हिमालय पैकी विंध्य किंवा एक असू शकतं. हा, असं जरा कन्फ्युजन होत आहे.
पण मी ना एक शंकर बाप्पाचं एक नाव ओम, जी स्वामींनी नामावली म्हटली आणि त्याच्यात ओम हिमनग जा मात्रे नमः असं ते आलंय. त्यामुळे तिथे कुठेतरी हिमनग म्हणजे हिमालय, हिमालयाचे जावई असे असलेले शंकर बाप्पा असं मला वाटतं. पण अभिर तुला काय हम्म. वाटतंय तू सांग बाबा. बी हिमालय. व्हेरी गुड. हिमालय. एकदम हो. बरोबर. हिमालय पर्वताची पुत्री शैलपुत्री. व्हेरी गुड. तर आता म्हणजे ही क्विज संपलेली आहे आणि मला खूप छान वाटलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून. आय होप तुम्हालाही आवडले असतील आणि आपण परत भेटूया. हरिओम.